नमस्कार, जय शिवराय. मी पांडुरंग कदम. आपण पाहत आहात की या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी मराठा आरक्षणाचा या ठिकाणी लढा उभा राहिला होता. त्यासाठी आपण पाहिलं असेल, सरकारला आज 24 तारीख आहे, 24 ऑक्टोबरचा अल्टिमेटम या ठिकाणी दिला होता. परंतु सरकारकडनं आज कोणत्याही प्रकारचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आलेला नाही. म्हणजे सरकार जरांगे पाटलांनी ज्या पद्धतीनं मागणी केली होती त्या पद्धतीनं आरक्षण देण्याचं सरकारने मान्य केलं नाही असं आपण गृहीत धरूयात. कारण की आता काय 4-2 तास शिल्लक राहिलेले आहेत आणि सरकार व्यस्त आहे कशामध्ये, दसरा मेळाव्यामध्ये. आणि म्हणून मला तरी नाही वाटत की या ठिकाणी सरकारकडनं या ठिकाणी जरांगे पाटलांनी ज्या पद्धतीची विनंती केली होती त्या विनंतीच्या नुसार या ठिकाणी आरक्षण भेटेल. त्यामुळं या ठिकाणी जरांगे पाटलांनी जे आपल्याला सूचना दिलेल्या आहेत, माझ्या महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवांना या ठिकाणी विनंती आहे की मनोज जरांगे पाटील हे ज्या पद्धतीने आपल्याला सूचना देत आहेत त्या पद्धतीच्या सूचनांचं पालन करणं हे आपल्या या ठिकाणी सर्व मराठा बांधवांचं या ठिकाणी कर्तव्य आहे. जर आपण पाहिलं असेल, सरकार आरक्षण देत नाहीये आपल्या मागणीनुसार. त्यामुळं उद्या सकाळी या ठिकाणी जरांगे पाटील उपोषणाला बसतील. ते आमरण उपोषण असेल, त्यामध्ये ते कोणतंही पाणी, अन्न, औषध उपचार काहीही घेणार नाहीत. हे सरकारला त्यांनी अगोदरच या ठिकाणी सांगितलं होतं. त्याच पद्धतीने त्यांनी आपल्याला ज्या सूचना दिल्या होत्या की सर्कल वाईज या ठिकाणी साखळी उपोषण तुम्ही उद्यापासून सुरू करा, तर या ठिकाणी त्यासाठी आपण साखळी उपोषण सर्कल वाईज या ठिकाणी सुरू करायचे. जसं की आम्ही रवळगाव सर्कल आहे, तर रवळगाव सर्कलमध्ये उद्या सकाळी आम्ही 10 वाजता या ठिकाणी साखळी उपोषणाला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील मी तमाम मराठा बांधवांना या ठिकाणी विनंती करतो की सर्कल वाईज या ठिकाणी उद्यापासून आंदोलनात म्हणजे साखळी उपोषणाची या ठिकाणी आपण सुरुवात करायची. आणि पुन्हा एक महत्वाची गोष्ट आहे, सरकार जरी दाखवत असलं की या ठिकाणी ते बेचैन नाही, परंतु सरकार बेचैन आहे. सरकारने या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची धास्ती घेतलेली आहे, फक्त ते दाखवत नाहीत. आणि त्याही पलीकडे जाऊन सांगतो की या ठिकाणी आपलं जे आंदोलन आहे त्या आंदोलनामध्ये सरकार फूट पाडण्याचा प्रयत्न करू शकतं. आज जसं आपण या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे या ठिकाणी खंबीरपणे उभे आहोत, ही जसं आज उभे आहोत तसंच आपल्याला शेवटपर्यंत या ठिकाणी जरांगे पाटलांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहायचंय. सरकार 100% प्रयत्न करल, वेगळी भूमिका घेण्याचा प्रयत्न करन, आपल्यातल्याच कोणाला तरी उभं करन, मुंबईला एखाद्या ठिकाणी या ठिकाणी कोणाला पत्रकार परिषद घ्यायला लावल किंवा एखाद्या लातूर सारख्या ठिकाणी कोणाला पत्रकार परिषद घ्यायला लावल, तिथं एक वेगळं आंदोलन या ठिकाणी सुरू करण्याचा प्रयत्न करल आणि एक वेगळी भूमिका मांडण्याचा प्रयत्न करन. परंतु आपण आता जसं एक दिलाने मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे या ठिकाणी खंबीरपणे उभे राहिलेलो आहोत, त्याच पद्धतीनं आपल्याला शेवटपर्यंत जोपर्यंत मराठ्यांना आपण ज्या पद्धतीनं आरक्षण मागितलेलं आहे त्या पद्धतीचं आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आपल्याला मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे या ठिकाणी खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे. सरकार प्रसार माध्यमं त्यांची आहेत, सरकारची आहेत, त्यामुळे ते प्रसार माध्यमांच्या माध्यमातून, टीव्ही चॅनलच्या माध्यमातून त्यांना पाहिजे तसा संदेश या ठिकाणी ते पाठवू शकतात. त्यामुळे बी अलर्ट, सतर्क रहा. आपल्याकडे येणारी जी प्रत्येक माहिती आहे तिला चेक करा, तपासा. चुकीची माहिती सुद्धा आपल्यापर्यंत येऊ शकते, चुकीचा व्हिडिओ सुद्धा आपल्यापर्यंत येऊ शकतो, परंतु आपण त्या व्हिडिओची शहानिशा करा. आपल्याला अंतरवाली सराटी या ठिकाणाहून मनोज जरांगे पाटील यांच्याकडनं ऑफिशियली आपल्याला जोपर्यंत माहिती भेटत नाही तोपर्यंत आपण ऍक्शन करायची नाही. आणि मनोज जरांगे पाटील यांनी ज्या पद्धतीनं आपल्याला उपोषण करायला सांगितलंय, ज्या पद्धतीनं आपल्याला वागायला सांगितलंय त्याच पद्धतीनं आपल्याला वागायचंय, त्याच पद्धतीची उपोषण या ठिकाणी आपल्याला करायची. कुणीही कायदा हातात घ्यायचा नाही. जोपर्यंत मनोज जरांगे पाटील यांच्याकडनं आपल्याला प्रॉपर सूचना भेटत नाही तोपर्यंत आपण वेगळी भूमिका घ्यायची नाही. सरकार काहीही करू शकतं. सरकार हे आंदोलन कसं मोडीच काढता येईल याच्यासाठी त्यांच्या पद्धतीने ज्या पद्धतीनं प्रयत्न करायचा त्या पद्धतीनं प्रयत्न करेल. परंतु आपण मात्र या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची जी भूमिका आहे त्या भूमिकेची या ठिकाणी खंबीरपणे पाठीमागं उभं राहणं या ठिकाणी गरजेचं आहे. आपण पाहिलं असेल, मला तर आज मी सगळ्या प्रत्येकाचा दसरा मेळावा पाहिला, पण कोणाच्या दसरा मेळाव्यामध्ये मराठा समाजाला मनोज जरांगे पाटील यांनी जे 50%च्या आतमध्ये जे आरक्षण मागितलं होतं ती कोणीही स्पष्ट भूमिका मांडलेली नाही. सगळे म्हणतात क्युरिटी पिटिशन या ठिकाणी दाखल केलेली आहे, त्याचा रिझल्ट येईल, आम्हाला ते नाही पाहिजे. तुम्ही तेच आम्हाला ते 50%च्या वरचं आरक्षण आम्हाला नकोय, आम्ही त्याची अपेक्षा सुद्धा करत नाही. त्या चॉकलेटी ते पिल्लू आम्हाला या ठिकाणी तुम्ही दाखवू नका. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, ऑलरेडी सर्व पक्षीय बैठक झाली होती आणि त्या सर्व पक्षीय बैठकीमध्ये निर्णय झालाय की या ठिकाणी 50%च्या आतमधलं आरक्षण मराठ्यांना नकोय. हे जर तुम्ही जाहीरपणे सांगताय तर आता सभामध्ये कशाला ओरडताय तुम्ही की या ठिकाणी आमची पण इच्छा आहे मराठ्यांना आरक्षण द्यायची. जर तुमची इच्छा असेल मराठा आरक्षण देण्याची तर उद्या सगळ्या पक्षांची या ठिकाणी मिटिंग घ्यायची आणि मनोज जरांगे पाटील यांची जी भूमिका आहे त्या भूमिकेमागे या ठिकाणी तुम्ही खंबीरपणे उभं राहायला पाहिजे. आणि सगळ्या पक्षांनी, फक्त प्रत्येक पक्ष काय करायला लागलाय की आम्हाला मराठ्यांना आरक्षण देण्याची इच्छा आहे,
तसं तर नवाज शरीफ सुद्धा म्हणायला लागलेत पाकिस्तानचे की या ठिकाणी आम्हालाही वाटतं की मराठ्यांना आरक्षण भेटावं, पण त्याचा उपयोग काय? भूमिका आहे का तुमची स्पष्ट? तुम्ही करा ना स्पष्ट भूमिका. सांगा की या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची जी मागणी आहे ना 50%च्या आतमध्ये आरक्षण, ती भूमिका घ्या ना तुम्ही. ती भूमिका कोणताही पक्ष, कोणताही आमदार, कोणताही पक्ष, कोणतेही राजकीय पक्ष असेल किंवा कोणतीही राजकीय व्यक्ती असेल, कोणता आमदार असेल, खासदार असेल, मंत्री असेल, ही कोणीही ती भूमिका घ्यायला तयार नाही. फक्त एवढंच म्हणतात मराठ्यांना आरक्षण पाहिजे. म्हणजे तुम्ही काय मराठा व्यक्तींची या ठिकाणी, मराठा बांधवाची का काय फक्त सहानुभूती घेणार आहात का? त्यांना तात्पुरतं दुखवायचं नाहीये का तुम्हाला? तर ती भूमिका चालणार नाही. सडोतोड स्पष्ट भूमिका या ठिकाणी. ज्यांना मराठा आरक्षणाच्या पाठीमागे खंबीर उभं राहायचंय त्यांनी या ठिकाणी आपली भूमिका स्पष्ट घेतली पाहिजे की मनोज जरांगे पाटील यांनी आम्हाला ज्या पद्धतीने आरक्षण मागितलंय त्या आरक्षणाचा या ठिकाणी आम्हाला 100% आमचं या ठिकाणी समर्थन आहे. त्यामुळे विनंती आहे मराठा बांधवांना, सतर्क रहा. आपल्याकडे चुकीचे मेसेज येऊ शकतात. आपल्याला या ठिकाणी आंदोलनामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहायचंय. जर आपल्या सर्कलमध्ये आपण साखळी आंदोलन या ठिकाणी साखळी उपोषण सुरू केलं नसेल तर कृपया आपल्याला विनंती आहे की आपण साखळी उपोषण या ठिकाणी सुरुवात करा. गावागावामध्ये बैठका घ्या. त्यासाठी कशा पद्धतीने नियोजन करता येते, पहिले गावामध्ये बैठक घ्या. गावामध्ये बैठक घेतल्यानंतर सर्कलची एक बैठक घ्या. सर्कलची बैठक झाल्यानंतर या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात करा. सरकारला आपल्याला देण्यासाठी भाग पाडावं लागेल. त्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जे आपल्याला माहिती दिलेली आहे, त्यांची जी भूमिका आहे त्या भूमिकेनुसार या ठिकाणी आपल्याला वागणं गरजेचं आहे. आणि शेवटपर्यंत जोपर्यंत आपल्याला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे, परिस्थिती काहीही असो. तुर्तसा एवढाच बोलतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, एक मराठा लाख मराठा.